तर मित्रांनो, मी आज चाललो आमच्या रामेश्वर मंदिरात. आज सोमवार आहे आणि माझ्यासोबत आहे माझा दादा पुकी दादा. तर मी कालच आलो, 12वीची परीक्षा माझी परवा झाली. मी लगेच दुसऱ्या दिवशी गावाला आलोय. तर काल मी काय, कारण की आज पण देवाला प्रार्थना करायची पेपरमध्ये पास होऊ दे. त्यानंतर काल मी व्लॉग नाही केला कारण आजच पहिला व्लॉग आहे. तर आता आम्ही चालू रामेश्वरात. तर बघू शकता व्ह्यू. ओजी. तर आणि थोड्या दिवसांमध्ये आमच्या गावाला रामेश्वराची मोठा एक कार्यक्रम आहे. महाशिवरात्रीचा. येस महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम आहे. पहिल्यांदा व्लॉग आहे. तर मित्रांनो, महाशिवरात्री जवळ आले आणि काम जोमाने सुरू आहे. ओके दादा. तर महाशिवरात्री जवळ आले आणि मोठा कार्यक्रम आहे आमच्या गावाला आणि सर्व शिवभक्तांचा मोठा कार्यक्रम असतो हा. सर्व वाट बघत असतात ह्या दिवसाचा, जे शंकरांचे भक्त आहेत ते. तर आता आम्ही चाललोय, तुम्हाला दाखवतो. काठीच नेऊ म्हणतो रामेश्वराची जत्रा म्हणजे काय, 100% एवढी जागा घेतलं पण नाही. एवढी जागा आहे. तर मित्रांनो आज आमच्या महाशिवरात्रीचं सगळं आम्ही काम वगैरे करून सकाळपासून खूप थकलोय. आमची रोजी झाली. आता आम्ही चाललोय घरी जेवायला डायरेक्ट. किती वाजले आमचे? 11:30-12 वाजले. 11:30-12 वाजले. 1:30 वाजले. बघा तुम्ही, बघा केवढा सुमसाम झाले सगळा रस्ता. मला वाटत असेल संध्याकाळी, पण संध्याकाळ नाही, रात्र झाली. आमची ते संध्याकाळचं एक जरा क्लिअरिटी आणि आमचं फ्लॅशलाईट खूप लांब आहे. त्यामुळे आता मी ते फ्लॅशलाईट माझ्या घरात लावली तर घरी वाटेल लाईट आले. त्यामुळे आता मी घरी चालले. तर ही माझी दुसरी गाडी, तिसरी गाडी. अजून 2 रॉयल एनफिल्ड. हा माझा मित्र आहे. काय बोल सुपरवाडीची नको काय पण. तर आता घरी चाललोय. तुम्ही आमचं हालत तोंड बघूनच समजू शकता आम्ही किती आज थकलो असू वगैरे. ब्रो सोबत अजून एक वेट करम. किती मर्डर पाडले खरं सांग? 40 लोक आज गाडून आयटम एवढी आहे. दारू पिते काय बोलतो. आणि मग हा सब बियर मटन खात नाही, दारू पियत नाही, बियर पियत नाही, जे आयटम दारू पिते. बेवडी ना का नाव ना बाबा. हे ना मॅसेज करतो, फोटो काढतो. कंटेंट. तर मित्रांनो, आमच्या रामेश्वर देवाचा कार्यक्रम आहे. तर त्यासाठी मी खूप लवकरच आलो आहे. 23 तारखेला, 24 तारीख आहे. 23 तारखेला मी काहीच व्हिडिओ वगैरेच्या नादात नाही पडलो आणि तो दिवस अख्खा माझा ट्रॅव्हलिंगमध्ये आणि असाच गेला टाईमपास. पण आज आम्ही सकाळपासून काही ना काही काम करतोय आणि बघू शकता आता बरीच रात्र झाली. तर आता घरी जातोय. रामेश्वरचा कार्यक्रमच्या दिवसाचा ब्लॉग मी सेपरेट काढणार आहे, पण त्याच्या बाजूला अजून आता दुसरा मोबाईल, कारण समोर पण बघायला पाहिजे. पण खूपच रात्र झाली आणि आता घरी जातोय, फ्रेश होईल. आता मला तर वाटत की ब्लॉगला चान्स आहे. जो ब्लॉग होता 30 किती मिनटं जाईल मला पण आहेत, पण ट्राय करेन की छोटे टाकेन आणि खूप छान टाकेन. त्यामुळे सपोर्ट करा तुमच्या भावाला, मित्राला, मैत्रिणीला. सॉरी शेअर करा त्यांना आणि भावाला आणि मित्राला सपोर्ट करा. बस एवढंच सांगेन आणि एवढंच सांगेन, बाकी काय सांगू. आयडिया सांगा, कमेंट करा, त्यांनी जरा सपोर्ट भेटेल, प्रोत्साहन होईल. बाकी बाय. तर मित्रांनो, आपला ब्लॉग जर चालू होता 24 तारखेला ब्लॉग काढला, 25ला नाही काढला. 26 तारीख आज महाशिवरात्री. तर मी चाललो आहे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला. जे क्लिप्स असतील ते तुम्हाला पाठवेन. बाकी चला, तुम्हाला सगळा कार्यक्रम दाखवतो. कार्यक्रमानंतर त्या कार्यक्रमामधले चांगले पार्ट्स कमेंट करा. मला माहिती आहे कोण सबस्क्राईब दादा. बाय.
ब्रह्मणा सहिताहं सर्वद्वीपानापानं कीर्ति लक्ष्मी बुद्धि श्रद्धा प्रियमति बुद्धिर्लगामपि शान्तिः पहिला हाताने जाऊन खाली हे हाताने मित्रांनो खूप आवाज आहे इकडे, तुम्हाला आवाज येणार नाही, ब्लॉग पण मी काय केला नाही. पण आमच्या इकडे अभिषेक झाला आहे सगळ्या पोरं, जी पोरं बसली होती त्यांचा. आता आपण बघू शकता इकडे सर्व झालेलं आहे. आणि पुढचे जे काही कार्यक्रम असतील ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतील. आता ब्लॉग वगैरेच्या जास्त नादात पडणार नाही. पिंपरोली 501 रुपया आबापा श्री बाकी थोडे शिवराम दगडू कदम 201 रुपया आबापा श्री रामचंद्र दगडू कदम कुर्ते 101 रुपया. पजाम में श्री काशीनाथ करता दुःख हरता